शहरातील गजबजलेल्या दयासागर चौक परिसरात एक भरधाव चारचाकी वाहन चालकाने धोकादायक स्टंट करत नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळल्याची घटना समोर आली आहे। भर रस्त्यात वाहन वेगाने फिरवत चालकाने बेफाम ड्रायव्हिंग करत परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण केले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चौकात वाहतुकीची वर्दळ सुरू असताना संबंधित वाहक चालकाने अचानक वेग वाढवला, वाहनाचा स्टंट केला। त्यामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालक व पादचारी घाबरून बाजूला झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अपघात टाळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून असा बेदरकार वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। दयासागर चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाकडे वाहतूक पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे। मी गिरीश डहाके बस स्टँडकडून पंचवटीला जात होतो। त्या संदर्भात मला दयासागर स्क्वेअरला MH12 NX 6265 या क्रमांकाची गाडी इथे राऊंड घेत असताना दिसली। भरपूर गाड्या टू व्हीलर या रोडवरून नेहमीप्रमाणे ये जा करत राहतात, परंतु ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण आढळून आले। त्या संदर्भात आम्ही यांचे या गाडीचे व्हिडिओ सुद्धा घेतलेले आहे आणि ते पण पोलीस अधिकाऱ्यांना दाखवले आणि ॲक्सिडेंट होता म्हणजे जीवितहानी टळली आणि 112ला कॉल करून पोलिसांना बोलवून घेतले। नमस्कार, मैं सुनील शेट्टी। हम सब चाहते हैं कि हमारा देश आगे बढ़े, सही फैसले हो और हर इंसान तक सुविधाएं पहुंचे, लेकिन इसके लिए सही जानकारी होना बहुत ज़रूरी है। और यही काम जनगणना यानी सेंसस करती। महाराष्ट्र में सेंसस 2027 का पहला फेज शुरू हो चुका है। 1 मई से 15 मई तक आप सेल्फ एन्यूमरेशन पोर्टल के ज़रिए खुद भी अपनी जानकारी भर सकते हैं। अगर ऑनलाइन प्रोसेस पूरी न हो पाए तो चिंता की कोई बात नहीं। 16 मई से 14 जून 2026 के बीच सेंसस ऑफिसर्स आपके घर आएंगे। कृपया उनका अपनेपन और सम्मान के साथ स्वागत करें और सिविल जानकारी दें। आइए मिलकर जनगणना को जन आंदोलन बनाएं और देश को प्रगति में अपना योगदान दें। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारी जनगणना हमारा विकास। वीज वापरली तर बिल भरणे ही ग्राहकांची जबाबदारी असते, मात्र वीज मीटर काढून घेतल्यानंतरही बिल पाठवण्याचा अजब प्रकार समोर आल्याने महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील सकलफळे गल्ली येथील रहिवासी श्रीकृष्ण बिस्वे यांनी त्यांच्या वीज जोडणीचा संपूर्ण थकबाकी बिल भरून अधिकृत अर्जाद्वारे मीटर काढून घेण्याची विनंती केली होती। त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी मीटर काढून घेतल्याचे सांगितले जाते, मात्र मीटरच अस्तित्वात नसताना ग्राहकाला तब्बल 210 रुपयाचे वीज वापराचे बिल पाठवण्यात आले। विशेष म्हणजे या बिलात मीटर रीडिंगही नमूद न असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे। मीटरच नाही मग रीडिंग कसे घेतले असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। हा प्रकार संबंधित विभागाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पीडित ग्राहक श्रीकृष्ण बिस्वे यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संपूर्ण बिल भरूनही मीटर काढून घेतल्यानंतरही बिल येत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मैंने उनको बोला बिल भरा, 120 रुपये आता था टेम्पली जाके, वो भरा और उसी दिन वहाँ ऑफिस में गए कि भाई वो मीटर निकाल लो। वो आए, मीटर निकाल लिए, सब हो गया, बिल भर दिया। साहब ने लिख दिया कि तुम्हारा जितना डिपॉजिट है वो वहाँ से ले लो, अब बिल आएगा नहीं। फिर भी बिल मेरे को भेजा, मीटर नहीं है, बिल आ रहा है। ये क्या तमाशा है? और घड़ी घड़ी बिल देने वाले वो लोग बोलते ऑफिस में जाओ, धूप में गए वही काम करना क्या? इनके कॉम्प्युटर क्या कर रहे हैं? या बातमीचे संकलन केले आमचे वरिष्ठ पत्रकार अशोक भाई जोशी यांनी।
भारताचा समृद्ध आणि मौल्यवान हस्तलिखित वारसा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने ज्ञान भारतम हा महत्त्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे। या योजनेत देशभरातून 1 कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे। या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे। भारताला हस्तलिखिताचा मोठा वारसा लाभलेला आहे। ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहे। हे सर्व ज्ञान भंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अंतर्गत हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार केला जाणार आहे। या हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह तयार करण्यात येणार आहे। या प्रक्रियेत हस्तलिखितांनी मालकी ही मूळ संस्था, ग्रंथालय किंवा खाजगी संग्रह यांच्याकडे राहणार आहे। मात्र स्वखुशीने ही हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करायची असल्यास शासन स्वीकारणार आहे। या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठाच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे। प्रकल्पासाठी राज्याची नोडल संस्था म्हणून पुराभिलिखित संचालनालयाची नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्वेक्षणासाठी न्याय भारतम हे विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे। त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी, दस्तऐवजीकरण केले जाणार आहे। जिल्हा स्तरावर देखील जिल्हा नोडल अधिकारी आणि जिल्ह्यातील समितीच्या माध्यमातून विविध मंदिरे, मठ, शैक्षणिक संस्था व खाजगी संग्रहांना या मोहिमेतून जोडून घेतले जाणार आहे। या मोहिमेत विद्यार्थी, संशोधक, पारंपरिक पंडित, NCC आणि NSSच्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे। नागरिकांकडे अथवा संस्था, मंदिरे, ग्रंथालय किंवा खाजगी संग्रहात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्याची माहिती ज्ञान भारतम या मोबाईल ॲपवर अपलोड करावीत। असा अमूल्य ज्ञान वारशाने जतन करणाऱ्या या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। नमस्कार, मैं सुनील शेट्टी। हम सब चाहते हैं कि हमारा देश आगे बढ़े, सही फैसले हो और हर इंसान तक सुविधाएं पहुंचे, लेकिन इसके लिए सही जानकारी होना बहुत जरूरी है। और यही काम जनगणना यानी सेंसस करती है। महाराष्ट्र में सेंसस 2027 का पहला फेज शुरू हो चुका है। 1 मई से 15 मई तक आप सेल्फ एन्यूमरेशन पोर्टल के जरिए खुद भी अपनी जानकारी भर सकते हैं। अगर ऑनलाइन प्रोसेस पूरी न हो पाए तो चिंता की कोई बात नहीं। 16 मई से 14 जून 2026 के बीच सेंसस ऑफिसर्स आपके घर आएंगे। कृपया उनका अपनेपन और सम्मान के साथ स्वागत करें और सिविल करें। आइए मिलकर जनगणना को जन आंदोलन बनाएं और देश को प्रगति में अपना योगदान दें। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारी जनगणना हमारा विकास। भारत सरकारच्या जनगणना विभागामार्फत दिनांक 1 मे पासून स्वगणना सुरू झाली आहे। याबाबत जिल्हाधिकारी अमरावती यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते। सदर आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत भातकुली तालुक्यातील बोरखडी, इस्लामपूर या गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली आहे। अशा प्रकारे 100% स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव बोरखडी आणि इस्लामपूर ठरले आहे। या गावांचा आदर्श घेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुटुंबियांनी 5 मे पर्यंत स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले आहे। निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे व तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनात सदर काम पूर्ण करण्यात आले आहे। मंडळ अधिकारी संतोष दुर्वे, गौरव सुरपाटणे, ग्राम महसूल अधिकारी VP बिहाडे, VP दहाड, धम्मपाल वानखडे, महसूल सेवक सीमा वानखडे, प्रशांत बिरे यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतलाय। मौजे खडसिंग येथे संत अवलिया बाबा श्री दिनेश सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। यावेळी राहुल यांनी संत अवलिया बाबांचे शुभ आशीर्वाद घेतले। कीर्तन, भजन आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। कार्यक्रमादरम्यान समाजातील ऐक्य, सद्भावना आणि आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देण्यात आलाय। सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले। शिवसेना मशाल गटाचे शहर प्रमुख सुरेश भाऊ मापारी हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा
आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.